नमस्कार, जय महाराष्ट्र. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सन्माननीय अस्मिता गायकवाड यांचा एक अभिनव उपक्रम आपणाला सोलापूरकरांना परिचित आहे. तो असा की अस्मिताताईंची वारी गुणीजनांच्या दारी या उपक्रमाअंतर्गत त्या शहरातील गुणीजनांच्या भेटीगाठी, त्यांचे आशीर्वाद, त्यांच्या घरी जाऊन घेणं, त्यांना सन्मानित करणं, त्यांच्या आरोग्याची त्याचबरोबर त्यांच्या उत्कर्षाची चौकशी करणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं, ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा एक वेगळा उपक्रम अस्मिता सुरेश गायकवाड यांनी शिवसेनेच्या माध्यमातून केलेला आहे. त्या उपक्रमाअंतर्गत आज आपण कर्णिक नगरमधील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय शिवाजीराव ठोंगे पाटील यांच्या घरी आपण आलेलो आहोत. ते शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये एक सामाजिक बांधिलकी म्हणून ज्येष्ठ नागरिकांचं काम असेल, या पंचक्रोशीतल्या काही वेगवेगळ्या उपक्रमशील माणसांची कामं असतील, त्या अतिशय मनोभावे पूर्ण करून देणं, त्याला मदत करणं, त्यांच्याविषयी सद्भावना व्यक्त करणं, असे विविध उपक्रम ते सातत्याने राबवित आलेले आहेत. ठोंगे पाटील तसे पूर्वाश्रमीचे उपळाई ठोंगे, तालुका बार्शी, म्हणजे आम्ही ज्या गावात राहतो, ज्या तालुक्यात राहतो त्या तालुक्यातलेच, आणि त्यामुळं त्यांच्याविषयी आणखीन आमचं निश्चिम प्रेम आहे. अशा या गुणी व्यक्तींच्या घरी आम्ही खास करून आलेलो आहोत. आज त्यांच्या कार्याचा तर आपण गौरव करणारच आहोत, तत्पूर्वी त्यांच्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. ते काय करत होते किंवा त्यांचा उपक्रम काय असायचा आणि आता अस्मिताताईंशी त्यांचा परिचय कसा, या एवढ्याच विषयी आपण त्यांची मतं जाणून घेऊ आणि त्यानंतर त्यांचा सन्मान आपण करूया. धन्यवाद. माझं गाव नाव आता सांगितलं सुरेशनी. मी GSD म्हणजे ग्राउंड वॉटर सर्वेज अँड डेव्हलपमेंट एजन्सीमध्ये शाखा अभियंता म्हणून रिटायर झालो आणि तेव्हापासून इथं कळीनगरमध्ये राहतो आहे. आणि अस्मिताताईंची ओळख म्हणजे त्यांचे सासरे म्हणजे माझ्या अगोदरपासूनच मित्र आहेत. आम्ही सतत भेटत असतो, बोलत असतो, नेहमी फोन होत असतो आमचा. म्हणजे त्यात नवी अशी काही नाही, जुनी गोष्ट आहे ही. हां, आणि अस्मिताताई आता पुढे जाणार आहेत, आमदार त्या व्हाव्यात अशी आमची ह्या परिसरातली सर्वांचीच इच्छा आहे आणि त्यासाठी आमचे त्यांना पाठिंबा आहे, आशीर्वाद आहे. सर्वप्रथम आमच्या पप्पांचा जो तुम्ही एवढा गौरव करताय त्याच्याबद्दल धन्यवाद, आणि तुम्ही ही दखल घेताय त्याच्याबद्दल खरंच खूप मनापासून आभार. आणि छानही वाटतंय की चांगल्या कामाची तुम्ही दखल घेताय. त्याच्यात अस्मिताताईंचं पहिल्यापासून तर काम माहिती आहे इथलं, अजून असंच उत्कर्ष व्हावा आणि आपलं कर्णिक नगर, आपला इथला परिसर त्याचा छान डेव्हलप व्हावा आणि तुमच्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद काका, धन्यवाद ताई. खरं तर या सगळ्या भागामध्ये या हक्काची त्यांची मुलगी म्हणूनच मी वावरते. कर्णिक नगरमध्ये मी जेव्हा निवडून आले, या सगळ्यांनी मला खूप आशीर्वाद दिले, सहकार्य केलं, पाठिंबा दिला आणि त्या सहकार्यावरच मी 23व्या वर्षी नगरसेविका म्हणून महापालिकेत गेले. आणि खरोखरच तेव्हा त्यांचं मार्गदर्शन या सगळ्यांचं मला खूप मिळालेलं आहे. ठोंगे पाटील काका ज्येष्ठ नागरिक संघ इथला एकता नगर, कर्णिक नगर याचे ते अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर त्यांचं सामाजिक कार्यही खूप मोठं आहे आणि त्यांच्या सामाजिक कार्याची दखल म्हणून त्यांचा सन्मान करणं आणि त्यांचा आशीर्वाद घेणं हा या माझ्या वारीमागचा उद्देश आहे. त्यामुळेच अस्मिताताईंची वारी गुणीजनांच्या दारी हा जो आमचा कार्यक्रम आहे, तर आज माझी वारी आज ठोंगे पाटील काकांच्या घरी आलेली आहे आणि खरोखर मी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करते की काकांना उत्तम आरोग्य,
त्याचबरोबर दीर्घायुष्य, सुख, शांती, समाधान सर्व मिळावं आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाही सुख, शांती, समाधान मिळावं. त्यांना सगळ्यांना जे जे हवं ते आई तुळजाभवानीने त्यांना द्यावं अशी प्रार्थना करते. धन्यवाद.